नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल, आज आपण 5 दिवसांचा डाएट प्लॅन पाहणार आहोत। हा एक क्रॅश डाएट आहे, क्विक आणि फिक्स असा एक डाएट प्रकार आहे। 5 दिवसामध्ये 5 किलो पर्यंत वजन कसं कमी करायचं, त्याच्यासाठीच हा एक स्पेशल डाएट प्लॅन मी शेअर करणार आहे। खरं तर बहुतांश वेळा 5 दिवसामध्ये इतकं वजन कमी होणं म्हणजे पाणी, कार्ब्स या मीठ आपल्या शरीरातलं या गोष्टी कमी होत असतात। पण बऱ्याच जणांना क्विक असे झटपट मिळणारे रिझल्ट हवे असतात, तर त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन असणार आहे। याच्यामध्ये पाणी, कार्ब्स, मीठ कमी होणार आहे, पण फॅट लॉस आपलं जे शरीरातली फॅट असते तर ती जास्त प्रमाणामध्ये कमी होत नाही, फक्त वजन कमी होणार आहे 5 किलो पर्यंत। तर असा हा डाएट प्लॅन असणार आहे 5 दिवसांसाठीचा, जो तुम्हाला सलग 5 दिवस फॉलो करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त फॉलो करायचा नाही आहे। फक्त 5 दिवसांसाठी तुमचं वेट कमी करण्यासाठी, 5 किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता। तर मंडळी, अजिबात उशीर न करता लगेचच आता आपण डाएट प्लॅन जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अगदी फ्री आहे आणि तुम्ही सगळे माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ अगदी जर फ्रीमध्ये पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। चला तर मग आता मॉर्निंगमध्ये सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी, मध आणि लिंबू। या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे नसेल घ्यायचं तर हा एक सिंपल ऑप्शन आहे। हे नसेल घ्यायचं तर तुम्ही रात्रभर जिरं भिजवत ठेवायचे किंवा मेथी भिजवत ठेवायची, मेथी दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये, आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी गरम करून ते पाणी प्यायचं आहे। चांगला रिझल्ट आहे वेट लॉससाठी, फॅट लॉससाठी आणि ओव्हरऑल तुमचं पचन, डायजेशन, मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी। तर हे दोन्हीतलं तुम्ही कोणतंही, तिन्हीतलं कोणतंही ड्रिंक तुम्ही घेऊ शकता। नंतर तुम्ही करणार आहात नाश्ता। नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत फ्रूट्स, ओन्ली फ्रूट्स। कोणतंही फ्रूट तुम्ही घेऊ शकता 1 बाउल भरून, ज्याच्यामध्ये तुम्ही पपई, कलिंगड, मस्क मेलन जास्त, खरबूज ज्याला आपण म्हणतो, यापैकी केळं सोडून आणि आंबा सोडून बाकी कोणतंही फळ तुम्ही खाऊ शकता 1 बाउल भरून। नंतर तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी जे काही तुम्ही घेत असाल ते घ्यायचं आहे। जे पण तुम्ही काही घ्याल त्याच्यामध्ये अजिबात साखर घालायची नाही आहे। साखर आपल्याला पूर्णपणे 5 दिवसांसाठी अवॉइड करायची आहे। तर सिंपल ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी यातलं तुम्ही कोणतीही हर्बल टी घ्यायची आहे नाश्त्याच्या नंतर। नंतर आता तुम्हाला मध्य सकाळी म्हणजे जेवणाच्या आणि नाश्त्याच्या मध्ये 10-11 वाजता जर पुन्हा भूक लागली तर या वेळेमध्ये तुम्ही काय खाऊ शकता, तर या वेळेत तुम्ही काकडी, गाजर वगैरे हे सगळं घालून तुम्ही सॅलड खाऊ शकता किंवा मग तुम्ही 1 बाउल भरून स्प्राउट्सचं चाट बनवू शकता। थोडंसं मटकी किंवा मूग वगैरे असतील थोडेसे फ्राय करून, म्हणजे शॅलो फ्राय, अगदी किंचितच्या ऑइलमध्ये, त्याच्यामध्ये कांदा वगैरे, काकडी घालून तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता। तर हे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला सॅलडसाठीचे मध्य सकाळी म्हणजे मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये। नंतर तुम्ही दुपारच्या वेळी डायरेक्ट जेवणार आहात 1 ते 2च्या आतमध्ये। तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय घेणार आहे, तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात 1 वाटी सॅलड, 1 वाटी तुम्ही कोणतीही भाजी घेणार आहात, घरात जी कोणती भाजी बनते ती, 1 वाटी भाजी, 1 वाटी सॅलड, आणि तुम्ही 1 वाटी भाज्यांचं किंवा कोणतंही सूप जे घरामध्ये तुम्ही बनवू शकता, टोमॅटो सूप असेल, भोपळ्याचं सूप असेल, ब्रोकोली सूप असेल, कॅबेज सूप असेल, जे कोणतं सूप तुम्ही बनवू शकता ते बनवायचं आहे। आणि या गोष्टी तुम्हाला एवढ्याच गोष्टी खायच्यात। आता 5 दिवसामध्ये 5 किलो जर कमी करायचं असेल, सोबत थोडाफार फॅट पर्सेंटेज जर बॉडीतला कमी करायचा असेल, तर तुम्ही चपाती आणि भात संपूर्णपणे अवॉइड करणार आहात। जर तुम्हाला क्विक रिझल्ट हवा असेल तर मग तुम्ही 5 दिवसांसाठी भात आणि चपाती, भाकरी कोणत्याही गोष्टी तुम्ही खाणार नाही आहात। एवढ्याच गोष्टी तुम्हाला खायच्या। आता एखाद वेळी तुम्हाला वाटलंच की कधीतरी खायचे, भूक लागली, तर तुम्ही एक मीडियम छोट्याशा साईजची तुम्ही भाकरी खाऊ शकता। ज्वारी, बाजरी, नाचणी कोणतीही भाकरी तुम्ही खाऊ शकता। पण कधीतरी, आता 5 दिवसात 5 किलो कमी करायचे म्हटल्यावर नाहीच शक्यतो, पण जर काही त्रास झाला, खूपच भूक लागल्यासारखं वाटलं तर एखाद वेळी तुम्ही ते भाकरी खाऊ शकता। तर फारसा काही फरक पडणार नाही वजनामध्ये एखादी भाकरी खाल्ल्याने, तर ती तुम्ही दुपारच्या वेळी खाऊ शकता। नंतर इव्हनिंगला, आता संध्याकाळच्या वेळी तर बऱ्याच जणांना भूक लागतेच आणि मग संध्याकाळच्या वेळी काही ना काहीतरी आपल्याला खायचं असतं। तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही पुन्हा एकदा ग्रीन टी घेणार आहात आणि ग्रीन टी सोबत तुम्ही 5 भिजवलेले बदाम,
किंवा 2 अक्रोड तुम्ही खाऊ शकता। हा एवढाच तुम्हाला संध्याकाळच्या वेळेचा नाश्ता घ्यायचा आहे। नंतर डायरेक्ट तुम्ही रात्रीचं जेवण करणार आहात, जे 8च्या आधी असलं पाहिजे। 8 नंतर आपल्याला काहीही खायचं नाहीये। त्यामुळे जे काही तुम्ही जेवण कराल ते 8च्या आत करा आणि खूपच लवकर करा असं मी म्हणणार नाही, कारण मग तुम्ही खूप लवकर जेवण केलं तर रात्रभर तुम्ही भुकेमध्ये नाही का तारांबळ होईल, तुमची सारखी भूक लागेल। तर तुम्ही 8च्या पर्यंत तुमचं जेवण उरका रात्रीचं। आपण हलका आहार घेणार आहोत रात्रीचा, कारण 5 दिवसात आपल्याला 5 किलो आपल्याला लूज करायचं आहे। तर खूप हलका असा आहार रात्रीचा घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सूप घेऊ शकता, हा पहिला ऑप्शन आहे तुम्हाला, किंवा त्या सूप सोबत तुम्ही 1 वाटी सॅलड घ्यायचा आहे आणि हाच तुमचा एवढाच रात्रीचा डिनर असणार आहे। आता खूप जास्त आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त वेट लॉस करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा हा डाएट प्लॅन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सिंपल गोष्टी आहेत। खूप जास्त असं तुम्हाला रेसिपीज वगैरे बनवायला लागणार नाहीत। खूप सिंपल असा डाएट प्लॅन आहे। इझिली तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा काहीही तुम्ही कितीही कामामध्ये बिझी असाल तरी तुम्ही आरामात हे या गोष्टी टिफिनमध्ये भरून नेऊ शकता आणि हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता आणि अगदी 5 दिवसात तुम्ही 5 किलोपर्यंत वजन नक्कीच कमी करू शकता। तर हा होता आपला रात्रीपर्यंतचा संपूर्ण आहार। यानंतर 8 नंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टी खायच्या नाहीयेत आणि रात्रीच्या वेळेचं जेवढं तुम्ही हलकं जेवण घ्याल तेवढं तुम्हाला फॅट लॉस करायला जास्त मदत होते चांगली। कारण काय तर रात्रीच्या वेळी आपण हलका आणि लवकर आहार घेतल्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या झोपायच्या आणि जेवणाच्या दरम्यान 3 तासांचा गॅप जर आपण ठेवला तर आपल्याला अजिबात चरबी साठण्याची समस्या जाणवत नाही, कारण आपलं डायजेशन पचन आपलं चांगलं होतं आणि शरीराचं जे फॅट स्टोअर करण्याची प्रोसेस असते ना ती बंद होते, तिथे स्टॉप होते आणि फॅट जी आपली ती बॉडी आहे ती त्या वेळेमध्ये फॅट रिलीज करून टाकते, म्हणजे चरबी जाळण्याची प्रोसेस करते। म्हणून मग आपली चरबी अजिबात वाढत नाही। त्यामुळे लवकर जेवायचं आणि वेळेत जेवलं तरच तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि चरबी देखील वाढणार नाही। तर हे झालं तुमचं रात्रीचं। नंतर मग तुम्हाला झोपायच्या आधी 1 ग्लास गरम पाणी घ्यायची आहे किंवा तुम्ही मग कॅमोमाईल टी घेऊ शकता। कॅमोमाईल टी स्ट्रेस रिलीज करण्यासाठी बॉडीला तुमच्या पूर्ण स्ट्रेस फ्री ठेवते, झोप चांगली येते, मेटाबॉलिझम तुमचं बूस्ट करते, झोपेत देखील तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यासाठी वेट लॉससाठी कॅमोमाईल टी अगदी बेस्ट असा रिझल्ट देते। तर तुम्ही बेड टाईम ड्रिंकमध्ये एकतर गरम पाणी किंवा कॅमोमाईल टी या दोन्हीतलं कोणतंही तुम्ही प्रेफर करू शकता। तर असा हा आपला होता 5 दिवसांसाठीचा अगदी सिंपल आणि अगदी डिटेलमध्ये डाएट प्लॅन। खूप सोप्या शब्दांमध्ये आणि खूप इझिली तुम्हाला कमी वेळेमध्ये एक्सप्लेन केलेला आहे। तर नक्की तुम्ही हा डाएट प्लॅन 5 दिवसांसाठी फॉलो करून बघायचा आहे। अगदी 100% गॅरंटीड रिझल्ट आहे। 4 किलो तर तुमचं 100% कमी होणारच आहे। त्यामुळे तुम्हाला पण जर तुमचं वजन जे अचानकपणे वाढलेलं आहे, गणपतीमध्ये झालं किंवा नवरात्रीमध्ये, तर वाढलेलं वजन तुम्ही झटपट अगदी कमी करू शकता आणि पुन्हा तुमचं वजन आहे तेवढं तुम्ही मेंटेन ठेवू शकता। तर त्यासाठीच हा डाएट प्लॅन आहे। आता काळजी काय घ्यायची किंवा महत्त्वाच्या काही टिप्स तुम्हाला सांगते। तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरामध्ये प्यायचंच आहे। साखर झाली, स्वीट झालं, प्रोसेस फूड झालं, पॅकेज फूड झालं किंवा कोल्ड ड्रिंक्स, अशा बऱ्याच गोष्टी असतात, या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्यात। अजिबात कसल्याच तुम्हाला त्या गोष्टी खायच्या नाहीयेत। तर हे 2 रूल होते। आता तिसरा जो रूल आहे तो म्हणजे तुम्हाला चालणं, व्यायाम, थोडासा योगा ठेवायचा आहे। थोडंफार शरीराला तुमच्या हालचाल ठेवायची आहे, जेणेकरून थोडीफार फॅट बर्न व्हायला देखील तुम्हाला याच्यातून मदत होणार आहे। कारण जर तुम्ही डाएट सोबत प्रॉपर थोडाफार व्यायाम ठेवाल तर तुम्हाला फॅट बर्निंगला आणि वेट लॉसला दोन्हीला चांगली मदत होते। तर हा संपूर्ण डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करायचा आहे। तर हा डाएट प्लॅन आपला आहे 5 दिवसांसाठीचा, तर फक्त 5 दिवसच फॉलो करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त फॉलो करायचा नाहीये। कारण मग शरीराला आपल्या पोषण तत्वांची कमतरता भासू शकते आणि काही जणांना याचा त्रास देखील होऊ शकतो। याचबरोबर काय तर ज्यांना कोणतीही मेडिकल इमर्जन्सी असेल, कोणत्याही पद्धतीचा त्रास असेल, कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधी डॉक्टर सोबत कन्सल्ट करायचं आहे आणि मगच अशा पद्धतीचे डाएट प्लॅन फॉलो करायचे आहेत। डाएट प्लॅन फॉलो करण्याआधी नक्की तुम्ही आधी कन्सल्ट करा डॉक्टर सोबत। त्या व्यतिरिक्त बाकी जे नॉर्मल आहे, ज्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास नाहीये, ते नक्कीच हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात। पण तरी देखील कोणाला काही प्रॉब्लेम जाणवला तर तिथेच तुम्ही स्टॉप करायचा आहे, पुढे ते फॉलो करायचं नाहीये।
तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओ एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.